NK फायटर हा संघ टॉस जिंकलाय आणि फायनलचं घमासान आपल्याला पाहायला मिळेल. चला सामना स्पीडअप करा प्लीज. बॉल द्या कारण की आणि या मॅच साठी रोशन सर सुपर ओव्हर असेल, पॉवर प्ले असेल का? पॉवर प्ले नसेल या मॅच साठी. चला मॅच स्टार्ट करा. अजय आपली बॅटिंग आहे आणि यानंतर मात्र नेक्स्ट बॅटिंग करणाऱ्या टीमला अपुरा सूर्यप्रकाशाचा सामना करावा लागू शकतो. यामुळे चला लगेचच मॅचला सुरुवात करा. 2 षटकाची मॅच मेगा फायनल कोळेकरवाडी प्रीमियर लीग 2025 सीझन 3. एका बाजूला शिवप्रताप फायटर आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल संघ NK फायटर. नवनाथ कोळेकर दीपक कोळेकर यांच्या संघ मालकीचा संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल संघ संदेश कुवेकर आणि रवी शेजवळ यांच्या संघ मालकीचा संघ. मॅचला होते सुरुवात. फायनलचा बॉल, पहिला बॉल स्ट्रायकर एंडला अजय कोळेकर. पहिल्याच बॉलवरती चाबूक स्ट्रोक लगावलाय. बॉल सीमारेषा पार, हवाई हल्ला. पहिल्या बॉलवरती खणखणीत दणदणीत 6 धावांसाठी षटकार. विराट कोहलीचा जबरी फॅन अजय कोळेकर चिलक्याच्या बॅट मधून आलाय षटकार. पहिल्या बॉलवरती ऋषीच्या षटकार ठोकलाय. याही बॉलवरती आणखीन एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलची फेकी करतील तोपर्यंत मात्र एकच सिंगल आले. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती. NK फायटर के शिवप्रताप फायटर दोन्ही संघाच्या नावाच्या पाठीमागे फायटर, परंतु जो संघ जिंकेल तोच खरा फायटर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. फायनलची मॅच कोळेकरवाडी प्रीमियर लीग स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा कोळेकरवाडी गावच्या एकतेची, एकात्मतेची स्पर्धा. मान अभिमान सन्मान वाढवणारी, ना नावासाठी ना धावासाठी. आम्ही खेळतोय आमच्या गावासाठी. समोरच्या दिशेत फटका केलाय. या बॉलवरती मात्र जास्तीच्या धावा अपेक्षित होत्या, परंतु कुठेतरी अजयला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 3 बॉलचा खेळ झाला समाप्त. 8 धावा धावफलकावरती. यावेळेस स्विंग इन मिस, चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू ऋषीच्या गोलंदाजीमध्ये. आतापर्यंत ऋषीने चांगली गोलंदाजी केली. या टीमचा कॅप्टन ऋषी. आतापर्यंत त्याने संघाला अडचणीमधून बाहेर काढलंय, परंतु आता फायनलची मॅच आणि विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही तर विजेते प्रत्येक गोष्ट एक वेगवेगळ्या पद्धतीने करत असतात. 4 बॉलचा खेळ समाप्त. यावेळेस आणखीन एक धमाका, आणखीन एक मोठा ब्लास्ट. ऋषी कोळेकरच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल. अजय कोळेकरच्या बॅट मधून अजयचा ब्रँड दाखवणारा आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार षटकार.
बॅटचं चुंबन घेतोय अजय कोळेकर, ज्या बॅटने आतापर्यंत महत्वाची साथ दिली आहे, ज्या बॅटने षटकार चौकारासाठी जिद्द निर्माण करून दिली. यावेळेस पहा आणखीन एक चांगला चेंडू, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता ओव्हर नंबर 2 मध्ये उमेश आलाय गोलंदाजीसाठी. उमेश कोळेकर आपल्याला पाहायला मिळेल. चला लगेचच स्पीडअप घ्या, तुम्हालाच अंधारामध्ये सामना खेळावा लागेल याची नोंद घ्या. चौदा धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. उमेश कोळेकर गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. या वेस्पा ऑन साइडला चांगला स्ट्रोक, गॅप मधून बॉल ढकललाय. एकच धाव या ठिकाणी घेतली जाईल. 15 रन धावफलकावरती लागल्या गेल्या. कोळेकरवाडी प्रीमियर लीग 6 संघ 6 संघ मालक 6 संघ मालकांचं स्वप्न, परंतु आता फक्त 2च संघ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना वर्षातील 365 दिवस वाट पाहायला लावणारी क्रीडा स्पर्धा म्हणजे कोळेकरवाडी प्रीमियर लीग. यात्रा गावची संपल्यानंतर क्रिकेटची जत्रा मुंबईमध्ये जर कोणती असेल तर ती कोळेकरवाडी प्रीमियर लीग. यावेळेस ऑन साइडला चांगला स्ट्रोक लगावलाय. एक धाव तिथे वेगाने कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षण दर्जेदार. एकच धाव आले. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. जमेची बाजू ही की शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त बॉल जर अजय नॉनस्ट्राईकला राहिला तर या धावा मात्र अगदी 20 पर्यंत पोहोचल्या तर प्रतिस्पर्धी संघाला फायद्याची गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉलचा खेळ झालाय समाप्त. विजय स्ट्रायकर येणला विजयच्या बॅटमधून एखादा मोठा फटका येणं अपेक्षित असेल या मॅच मध्ये. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय, बॅकफुटला गेले, जागा बनवले. क्षेत्ररक्षण मात्र दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव घेतली आहे. 17 रन धावफलकावरती. अगदी उडी मारली या फटक्यासाठी. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस समोरच्या दिशेत फटका केलाय. 1 धाव आले. दुसरीचा इथे प्रयत्न केलाय. 2 धावा कंप्लीट. 19 रन धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ झालाय समाप्त. शेवटचे 2 बॉल शिल्लक. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अकुटब्याचा बॉल ऑन साइडला चांगला स्ट्रोक. 1 धाव आले. दुसरीचा इथे वेगाने प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती. आता शेवटचा बॉल शिल्लक. शेवटच्या बॉलवरती कदाच षटकार चौकार. 2 धावा 1 धाव. काय घडेल या शेवटच्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. उमेश कोळेकर विरुद्ध अजय कोळेकर. आपल्या एकगा वाकराच्या संघामधून एकमेकांच्या खांद्यावरती हात ठेवणारे हे खेळाडू. इथे चांगला स्ट्रोक लगावलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पकडली कॅच आणि फलंदाजी ते झालाय बाद. 21 धावा धावफलकावरती. 22चं लक्ष. चला एनके फायटर आपण आतमध्ये या. एनके फायटर तुम्ही बॅट्समनची वाट बघू नका, तुम्ही लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला एनके फायटर. नवनाथ दादा आपण आतमध्ये या, कारण की अपुरा सूर्यप्रकाश आहे. तुम्ही बॅट्समन नंतर येतील. तुम्ही
चला 12 बॉल मध्ये आता 22 धावांची गरज. बारा बॉल मध्ये 22 धावांची गरज. प्रतिषटक 11 रनचा रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली मिस्टर उमेश कोळेकर आणि दुसऱ्या बाजूला मनोज आपल्याला पाहायला मिळतोय. कोळेकरवाडी प्रीमियर लीग 2025 हे तिसरं पर्व दमदार सर्व आणि या स्पर्धेमधील चॅम्पियन कोणता संघ ठरणार हे सांगून जाणारे 12 बॉल शिल्लक, हे सांगून जाणारे 2 षटक शिल्लक आणि हे सिद्ध करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. उमेश कोळेकर मनोज गोलंदाजीसाठी. फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगार पहिल्या बॉलवरती पहा काय घडलं जात आहे. पहिल्या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल आले. अजयला चांगलं माहिती आहे की उमेशची दुखती नस काय आहे आणि याचसाठी मात्र पहिलं षटक. आतापर्यंत अजयने सातत्याने दुसरं षटक हाताळलंय परंतु या मॅच मध्ये त्याला माहिती आहे पहिल्या षटकामध्ये अगदी कमी धावसंख्या देत रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चांगला स्ट्रोक लगावलाय परंतु पहा एकच सिंगल आले. 2 धावा धावफलकावरती. आता 10 चेंडू आणि 20 धावांची गरज. 10 बॉल 20. कोळेकरवाडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चा चॅम्पियन कोण होणार यावेळेस पहा आणखीन एक डिक्लेअर स्वरूपाची धाव. 3 बॉलवरती 3 सिंगल आले. उमेश कोळेकर जर शेवटच्या बॉल पर्यंत स्ट्राईक वरती राहिला तर या मॅचचं पारडं नक्कीच बदलण्याची ताकद. कारण की या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये 16 बॉल 74 धावा ज्याच्या बॅट मधून आल्या तो उमेश कोळेकर. त्याला देखील चांगलं माहिती आहे की कधी संयम आणि कधी आक्रमण करायचं. आता 19 धावांची गरज ऑन साइडला आणि संध्याकाळच्या क्षेत्र 17 मध्ये जर पाहिलं तर बॉल ट्रॅव्हल कुठेतरी कठीण काम आहे. एकच सिंगल. 4 धावा धावफलकावरती. NK फायटर आणि फायनलच्या मॅच मध्ये टॉस किती इम्पॉर्टंट होता. फायनलच्या मॅच मध्ये NK फायटर या संघानं टॉस जिंकून बॅटिंग घेतली. त्यांना माहिती आहे की यानंतर थोडासा सूर्यप्रकाश कमी येईल, बॉल ट्रॅव्हल होणं कुठेतरी कठीण काम जाईल आणि तेच काम मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. 5 बॉलचा इथे खेळ झालाय समाप्त. आता 7 बॉल 18 धावांची गरज. 7 चेंडू 18. NK फायटर या संघाचा नन्ना मुन्ना जादूगार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मनोज आतापर्यंत 1 बॉल खेळलाय आणि कोणती धाव मनोजच्या खात्यामध्ये जमा नाहीये. या बॉलवरती चांगला स्ट्रोक लगावलाय परंतु उमेश सांगतोय की या बॉलवरती कोणती धाव घ्यायची नाहीये. आता 6 बॉल आणि 18 धावांची गरज. 6 चेंडू 18 धावा. उमेशने स्वतःजवळ स्ट्राईक ठेवलाय. त्याने काहीतरी मनामध्ये इरादा केलाय, त्याने मनामध्ये ठरवलंय, त्याने गेम प्लॅन केलाय. आता 6 चेंडू 18 धावा होणार का ही चर्चा मात्र जरूर केली जाऊ शकते. परंतु NK फायटर तुम्ही टीम मीटिंग घेऊन अंधार पाडू नका. तुम्ही स्पीडअप करा, तुम्ही खेळ मात्र चांगला करा, खिलाड वृत्ती दाखवा टीम NK फायटर. 6 बॉल मध्ये 18 धावांची गरज. आणि सचिन दादा कोळेकर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 मॅच काढली तर 500 रुपये किरण महाडिक साहेबांच्या माध्यमातून. रवी आलाय गोलंदाजीसाठी. रवीचा पहिला बॉल 1 धाव आले. दुसरीचा इथे प्रयत्न केलाय. 2 धावा कंप्लीट. आता 5 ला 16 ची गरज. किरण महाडिक यांच्याकडून ही मॅच जर काढून दिली तर 500 रुपये आणि सचिन कोळेकर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं कॅश प्राइज. 5 बॉल 16. 2 षटकार 1 चौकाराची गरज हा सामना जिंकण्यासाठी. पहा काय घडलं जात आहे.
ज्या खेळाडूवरती उमेश कोळीकर बाद झालाय. आता 4 चेंडू 16 धाबा, 4 बॉल आणि 16 धाबांची गरज. महत्वाची कॅच आणि फायनलच्या मॅच मध्ये टॉस किती इम्पॉर्टंट असतो हे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. ऋषी कोळीकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला दोन धावा आले. आता 3 बॉल मध्ये 14 धावांची गरज जिंकण्यासाठी. फायनलच्या मॅचचं पारडं कुठेतरी NK फायटर या संघाच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळतंय विजयाच्या उंबरट्यावरती जात असताना. कारण की उमेश कोळीकर बाद झाला. जोपर्यंत उमेश कोळीकर मैदानामध्ये होते तोपर्यंत विजयाची चर्चा दोन्ही बाजूने केली जायची, परंतु आता ऋषी स्ट्रायकर यांना 1 धाव आले. आता 2 बॉल आणि 13 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. 2 बॉल 13. मॅनेजमेंट कमिटीला आम्ही विनंती करतो की डेकोरेटर्स वाल्यांना फोन करा आणि हॅलोजन लावायला या ठिकाणी सूचना द्या. आता 1 चेंडू आणि 13 बॉल 13 धावांची गरज. 1 बॉल आणि 13 धावांची गरज. एक चेंडू आणि 13 धावांची गरज. कोळेकरवाडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चा चॅम्पियन संघ ठरलाय. NK फायटर नवनाथ कोळेकर आणि दीपक कोळेकर यांच्या संघ मालकीचा संघ ठरलाय चॅम्पियन संघ. अभिनंदन. फटाक्यांची आतिषबाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कोळेकरवाडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चा चॅम्पियन संघ ठरलाय. नवनाथ कोळेकर आणि दीपक कोळेकर यांच्या संघ मालकीचा संघ NK फायटर हा संघ ठरलाय कोळेकरवाडी प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ. विकी कोळेकरने त्याला खांद्यावरती घेतलंय. जे मला करता आलं नाही ते मात्र अजय कोळेकरने करून दाखवलंय हे मात्र त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसतंय. आणि अजय कोळेकर ज्या टीमचा आयकॉन खेळाडू होता या खेळपट्टीला वंदन केलंय. या खेळपट्टीच्या तो पाया पडलाय आणि त्याला माहिती आहे ही खेळपट्टी कधी राजा तर कधी राजाचा रंग करू शकते आणि